राम राम मित्रांनो, सर्व यूट्यूब फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ. हे पहा मित्रांनो, आज रोजच्याप्रमाणे शेतामध्ये आलेलो आहे. तर हे बघा, आपल्या तुतीच्या लॉटचं कोसलेलंचं हे चालू होता लॉट. तर हे बघा, आता एवढा पाला ते पूर्ण खाल्लाय बघा आळ्याने कापून टाकल्यावर. हे बघा, आणि तिकडे थोडासा शिल्लक राहिला पुढे दिसतोय ते. नाही तर बाकीचं पूर्ण 2 एकर मधला 2,10,000 आळी होती, त्यांनी पूर्ण खाऊन टाकलाय. तर चला जाऊ शेडकडं. आता कोस किती बनलाय काय दाखवतो तुम्हाला मी. तर हे बघा मित्रांनो, आलोय आता शेडपशी. चला दाखवतो तुम्हाला कोस किती बनलाय. तर 2-3 दिवस झालं चंद्रिकावर चढलेल्या ताळ्या. आता मध्ये जातो. तर हे बघा, टोटल आळ्याने कोस बनविलाय बरं का. आणि काही आळ्या राहिल्यात पण, कारण कशामुळं माहिती का, सध्या थंडी चालू आहे ना जास्त, त्याच्यामुळं बघा काही 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 आळ्याला थंडी, त्याच्यामुळं जरा काही आळ्या करीत नाहीत लवकर बरं का कोस. आणि त्यांना मग एक साईडला आपलं बाजावर टाकावं लागत आहे. अजून भरपूर आळ्या दिसतात. हो काय, चांगल्यापैकी बनविला तरी पण बरं का. अजून कच्चाच मध्ये आळे हलती, अजून बनायची प्रक्रिया चालू आहे तिची अजून. असं पूर्ण पांढरं शुभ्र दिसतंय. एखादा झालं पाणी बरं बा. हा मग, हो ना, आहे तसंच आहे. असं काय तसं काय आहे ना, असं काय तसं काही. आता ह्या बरेच थोडं गरमट राहायला पाहिजे होती. 1-2-3 दिवस थोडी आबाळाची वार राहिली असती का. लय आळ्या तर खाली बघा, हे किती आळ्या आहेत खाली. ते अंगणातच वरच येईनात. गारच तसं लागत आहे माणसाला, दम निघाला. हे बघा मित्रांनो, ही काळी तर चंद्रिकामुळे ह्याच्यामध्ये घुसायला लागली कोसामध्ये. ती दिसते अजून पूर्ण जाळी बनवली बरं का त्यांनी. तिची बनायची प्रक्रिया चालू. असं बऱ्यापैकी बघा, हे कस तोंड हली तिची. त्या तोंडामधून ते धागा सुटते बरं का तिच्या कोसाचा. ढिले होते त्याच्यावर लक्ष ठेवी. आवाज जमत असते त्याला काय. आता ह्याच्यावर एक थर टाकावं लागत असं या बाजावर. वरते मग काय थर टाकाय. हे बघून किती टाकलं ह्याच्यावर चिटकलं असं ते. आता आता टाकले. नाही गाठायचं का बसायला जागा राहील राहती करायला. काय म्हणला, भरल्या तरी चांगलं आहे, पण ते लय आळ्या दिसतात वा अजून शिल्लक खाली. कावळा माल आहे तो. इथं आल्यावर बांधल्या तर अंडे आले जणू ह्याच्यात. किती आळ्या घ्या चंद्रिकाला पुरली तरी असती जागा. लय मोठ्या आळ्यात अजून खाली. गांडे
आम्ही घेतलं नाही लहान लहान काही नाही चौच्या पोटावर न्यायचं. भरण ना 1.5 क्विंटलला काय लागत त्याला. भाव चांगला आहे पुन्हा. 60 नाही 50 झाला परदेशी. 70 वर गेलता ना. इकडे बघ काय आहे खाली. टमाटर बघितले नाही. गारव्यामुळं झालं त्यांना पुन्हा. हा काही काही आहेत बरं का बारीक आहेत पण काही काही केवढ्याला मोठाले येतं. नाही नाही टिकले नाही पण किती नाही ते. काही कोसर नाही आल्या काही कच्च्यात बघ बरं हे मोठे 2 प्लेट लाव. वरच्या लावलेलं आहे ना. बघ बरं ती राहून ती नाही ती नाही कच्च्याच आहे ते. ती राहून ती हे ही लगेच मिळ लागत शिव माल असं. बघ, शिव माल बघ टपार आहे. मी बी झाली पिकली तरी कस कवर यांगा नाही जागा नाही काय गारव्यामुळं शी बघ बरं. लगेच असाच मिळ लागतो माधू. बघायची गरज नाही ती लगेच शिर दिसते त्याची. नाही दोन्ही तीन हा हा जमलं कुठे हवा हवा म्हणलं कट करा जमलं उडत बाबा मांडी लागते फटकून एखादा फटकारा मला लागलं एकदा. लागला का? ते आताचे 2 माणसं म्हणले ना हं. बारीक जर घ्यायचं असलं ना दमा आणि घ्यायचं उलट घ्यायचं सुईचं घ्यायचं ना फटकार बसून मांडीला. कोस चांगला निबर पण म्हणजे निबर म्हणजे ठोकर आहे लय नाही बारीक. कच्चा आहे ते. आज खोदे ना परदेशी याचा त्या पार हे बघ हे तर लयच कच्चे काही काही लयच कच्चे. इकडे साईड बिल बिल करते ते अजून. तिकडे सेट जाम आहे पप्पा चावळीवर करा आता माल वाळायचा थोडे थोडे करायचे वर चवाळे. चावळीवर करा 1.5 क्विंटल भरायला पाहिजे भाऊ. आळी लय मोठी शिल्लक राहिली नाही तर लय मोठा रेटून निघाला असं. बघ ना हे बघ खाली सारे आळ्याचे. आता ही काय वर येंगत नाही ती ह्याच्यावर आता. मेली आता लयच आळ्यात ना लय इथं साऱ्या कोसावर आलेल्या आहेत बरं का त्या. पण त्या काय व्हायला लागलं त्यांना काय जागा सापडा ना काय काही चंद्रिका. नाही एखादी कोसल्यावरली बापा तिला कोसल्या यांगाचं ती लगेच जिंकती बघ बरं. आलेली ती लगेच कळत नाही अशी बघायची. ही नाही आलेली ह्याची लगेच शिर कच्ची दिसते हा की. हिला कुठं सोडू आणि चंद्रिकावर आलेली हवा की आळीचं लगेच वेगळंच दिसत आहे. कोसावर आलेली आपाच्या त्यांच्या राळ्यात का खाली बाबा आता असते ना त्याच्या तुमचं आणि त्याचं एकच ह्याच्यातलं एकच चॉकीन. गारव्यामुळं सारी अडचण आहे. एवढ्याला मागितलं तर चला मित्रांनो हे बघा एवढा पाला शिल्लक राहिला लय मोठे 10-15 सऱ्यात बरं का काकरे. आणि तुती पण कट करायला चालू आहे. तर चला दाखवतो नंतर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता सध्या गडबड जायचं आहे तिकडे ऊसाच्या रानाकडे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करीत जा मित्रांनो. जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका बरं का. आणि एक कमेंट करायला पण विसरत जाऊ नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम मित्रांनो.